श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांचा भला होऊन देत. तर ही बघ, ही माझी आई अशी मध्ये मध्ये बडबड करते. तर बघूया आजच्या दिवसात काय होतं आता. घराकडे इलंय बऱ्याच दिवसांनी. रोज रोज काही नसतंय मी इकडे. म्हटलं जरा साफसफाई करूया. आणि विषय कसा, आमच्याकडे झाडा भरपूर असल्यामुळे कचरो आपोआपच होत असतात. घरात बसून टाइम पण जाईना. ना वाडीत कोण आता पोरं जाऊन गप्पा मारत बसू. तेवढ्यात पप्पाने हाक मारला मी. आता बघा पुढे पप्पा काय सांगतात ते माझे. मुलांना काजूचे गर खाताना गोड लागतात, पण ते गर काढताना पप्पांचे हात बघा कसे होतात ते. काजूचे गर गोड लागतात. पूर्वी एक शाळेत सुविचार असायचा, गुलाबाचे कोमल फूल काढताना हाताला काटे टोचतात. पहिल्यांदा काटे टोचतात आणि नंतर फूल हातात येते. तसे मुलांचे होते. मुलांना गर गोड लागतात, पण पप्पांचे हात बघितलास तर बघा काय नाजूक आहेत ते. खाल्लंय काजूगर आणि म्हटलं आता कामाक लागूया. भांगेरो घेतलंय आणि पतेरी एकत्र करूक सुरुवात केलंय. केलंय गोळा सगळी, पण भांगेऱ्यान काही सगळीच इली नाही. मग एक झाडू घेऊन इलंय आणि केलाकसून झळझळीत करूक घेतलंय. आता कसा झाडू घेतल्यामुळे जरा दिसता पतेरो गोळा केलेलो. करता करता ह्यो एक एक हिर लागलो पडू. पप्पांका म्हटला जरा ह्या घट्ट करून द्यावा परत. आत्ता बघा बऱ्यापैकी कसा एकदम निर्मळ झाला. डोळ्यांका पण बरा वाटता बघूक. 2 दिवसात काय ह्या परत होता तसं होयतच, पण ठीक आ. झाडावत म्हणून सगळा हा कचरो त्यावर आपलो बोनस. ओळखलंस काय हे काय हा? तर ह्या हा आवळ्याचा लोणचा. जमाका लय आवडता आपला तून. ह्या बघा आमच्याकडे हा बळ्याचा सार. सुके बळे असे शिजवलेले आवडतात. तर आता आम्ही जेवणार आहोत. आमच्याकडे हा सुक्या बळ्याचा सार मला आवडता. तर यावा तुम्ही पण जेवक. तर आता मी झोपून उठलोय आणि आता पिणार आहे चहा. आणि तिकडे माझे पप्पा सकाळी गोळा केलेलो पतेरो एका ह्याच्यात भरतात. मी पण जाईनात आणि दादा पण हा वाटतं ह्या काढला ना नेऊ बघू. पप्पा देतात माका भरून आणि मी नेऊन टाकतोय तिकडे कोपऱ्यात. तिकडे आई पण हा आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ते का आग लावून टाकू. हे बघा, ह्या दादानं तर वरचा काढला ना, त्यामुळे ह्यो पतेरो रवलो. बाकीचं आमचं टाकून झालं. नागे आई झालो ना टाकून. जरा जरा असं पतेरो होतं ते का आता आग लावून घेतला. पत्रो ठेवला हो. पत्रो जरा आमचं नवीनच आहे. आणि आता आम्ही हे काजू भाजणार आहोत, गेल्या वर्षीचे उरलेले. बोटा अशी अशी करून तुमची बारीक झालेली आहे. माझी आई काय म्हणता माहिती आहे, मी आता असा चॅट करत होते ना, तर म्हणता बाय तुमची बोटा ही म्हणता असं असं करूनच बारीक झाली असतील ना. म्हणजे तिचं असं म्हणणं, मोबाईल ऑपरेट करून करून बोटा बारीक झाली आहेत. काय बोलणारी का. तर आता आम्ही हय काजी भाजतो. पप्पा काय सांग ओ
काय सांगतात जानूक आणि रोशनीक सांगा. काजी भात तर बायोग देणार घर तेवढेच रोशनी जानूक आणि रोशनीक देणार. तिघावानी सारखेच देणार आहे घर. तिघावानी बसून कामावर नाही येल्यावर खायचे संध्याकाळी आणि नंतर मग माका फोन करायचो. हां मेसेज जान आणि रोशला माझ्या पप्पांकडनं. भीती वाटत ना डीक उडलो तर. हे काय नाही द्वार उडावतो. आई बापरे. एफर्ट्स. पण डोळे आता उडालो तर डोळे दिसूचा बंद होय. बोंबळा टाकलो समोर जायच नाही ना. हो. आता हे जरा वेळ असे थंडवत ठेवणार आणि मग फोडणार. मी आंघोळ केलंय. आज 2 वेळा झाली आंघोळ, कारण आम्ही पतेरी भरलं वाजल्यामुळे. आणि आता भूक लागली आहे जोरात. तर दादाने माझ्या वडापाव आणला ना, तर ते वडापाव खाणार आता मी. तर येवा तुम्ही पण खाऊ वडापाव. दादाने माझ्या वैभववाडीतनं आणलं आणि त्यामुळे तर येसर झाले थंड. आता आईने गरम केला, आता आम्ही खाणार. मी आंघोळ करून येले तरी पप्पा माझे अजून काजीच भाजतात. सगळे संपवलं आणि वाटतं उरलेले. मग काय करतास थोय? तर आता मी खाते भाकरी. तर भाकरीत हा गुलमो आणि भाकरी. जेवण आमचा झाला आणि आता मी झोपणार. व्हिडिओ आवडलो तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.